श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण एक विशेष असा महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत, तो म्हणजे पालकांनी मुलाच्या शैक्षणिक जीवनामध्ये यशासाठी करावयाची स्वामीची सेवा। प्रत्येक आईवडिलांना, प्रत्येक पालकांना वाटत असते की आपल्या मुलाला लवकर यश प्राप्ती व्हावी, म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये कधीही आपल्या मुलाचा नंबर प्रथम यावा असं प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते। तसेच पालकांनी आपल्या मुलाला जे काही शिक्षणामध्ये यश प्राप्ती होण्यासाठी स्वामींची संकल्पपूर्वक सेवा नक्की करावी, जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा मनोकामना स्वामी महाराज लवकर पूर्ण करतील, आपल्या मुलांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये लवकर यश प्राप्ती होईल। स्वामी समर्थांची सेवा आईवडिलांनी मुलासाठी केली तरी चालू शकते। म्हणजेच लहान मुलं असतील, मुलांना वेळ मिळत नसेल तर त्या मुलांसाठी आईवडिलांनी स्वामींची सेवा करावी। संकल्पपूर्व सेवा केलेली कधीही वाया जात नाही, स्वामी नक्कीच आपल्या मदतीला धावून येत असतात। तर अनेक वेळा मुलांना देवाची पूजा, नामस्मरण करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे पालकांनी स्वामींना शरण जावे आणि स्वामींची सेवा करावी आणि स्वामींकडून आपल्या इच्छापूर्तीसाठी संकल्पपूर्वक सेवा नक्कीच करावी। स्वामी नक्कीच योग्य ते मार्ग दाखवतील, अडचणी येत असतील तर अडचणी सुद्धा दूर करतील। तर आईने मुलांसाठी दर पौर्णिमेला स्वामींची उपासना करावी आणि मुलाच्या शिक्षणासाठी, यशासाठी प्रार्थना करावी। नक्की स्वामी महाराज तुमच्या मदतीला धावून येतील। त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे स्वामींना आईने दर गुरुवारी गुळपापडीचा नैवेद्य दाखवावा स्वामींना आणि आपल्या मुलीची चांगली प्रगती व्हावी, यश प्राप्ती व्हावी याच्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे। तर गुळपापडी तुम्ही मठात जाऊन ठेवू शकतात किंवा आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असतो, तर दर गुरुवारी आपल्या स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला गुळपापडीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। दुसरा उपाय तर दर गुरुवारी मठात जाऊन आईवडिलांनी स्वामींना मुलांच्या शिक्षणाबद्दल प्रार्थना करावी आणि स्वामींच्या मठामध्ये एक छोटासा तुपाचा दिवा लावावा। तुपाचा दीप हे यशाचे प्रतीक आहे, मांगल्याचे प्रतीक आहे, प्रकाशाचे प्रतीक आहे। आपले मूल चांगले शैक्षणिक यश संपादन करेपर्यंत हा उपाय जरूर नक्की करावा। खरंच खूप प्रभावीशाली असा हा छोटासा उपाय आहे। मठामध्ये जाऊन तुपाचा दिवा लावा। मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी दरवर्षी अक्कलकोटला, म्हणजे वर्षातून एकदा तरी पौर्णिमेला आपल्या मुलींना घेऊन जावे आणि म्हणजेच आईवडिलांनी स्वतः तरी एकदा जावे। जर मुलांना घेऊन जाणं जमत नसेल तर आईवडिलांना तरी एकदा वर्षातून अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे व तुपाचे 11 दीप स्वामींच्या वटवृक्ष मठात लावून प्रार्थना करावी मुलांना चांगलं यश प्राप्ती होण्यासाठी। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या प्रगतीसाठी, यश प्राप्तीसाठी दर पौर्णिमेला पालकांनी म्हणजेच आईवडिलांनी मठामध्ये जाऊन स्वामींच्या पादुकेचे पूजन करावे, जेणेकरून मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची ही सेवा आहे। तर नक्कीच ह्या मुलांसाठी आपल्या आईवडिलांनी ही सेवा करावी। नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होईल मुलांच्या शिक्षणामध्ये। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।